हातात आपल्या मागणीचा अर्ज घेऊन हा परमेश्वर सर्वत्र फिरतोय. बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मागणीचा अर्ज दिल्यानंतर तेथे काही उपयोग न झाल्याने शेवटी हा परमेश्वर येऊन पोचलाय धाराशिवचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्या दारात. बेंबळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चालणारे सर्व अवैध धंदे बंद व्हावे, किराणा दुकानात चालणारा मटका बंद व्हावा आणि सर्वत्र मिळणारी दारू बंद व्हावी या माफक मागणीसाठी परमेश्वर शिवलकर यांनी बेंबळी पोलीस स्टेशनला आपले निवेदन दिलं. मात्र काहीच उपयोग न झाल्याने शेवटी कंटाळलेल्या परमेश्वरानं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचं कार्यालय गाठलं आणि आपल्या मागणीचा अर्ज त्यांना दिला. परमेश्वर पांडुरंग शिवलकर, मी बेंबळी पोलीस स्टेशनला अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी अर्ज देऊन 1 महिना झालं. मग 1 महिना वाट पाहिली मी, कुठेच अवैध धंद्याला परिणाम झालेला नाही. जसेच तसे अवैध धंदे चालू आहेत. म्हणून मी स्वतः धाराशिवचे जिल्हाधिकारी साहेब आणि SP साहेबांना अवैध धंदे बंद झालेले नाहीत म्हणून अर्ज दाखल केलेला आहे की कुठेतरी त्यांनी लक्ष देऊन ग्रामीण भागातील अवैध धंदे बंद करावे ही मायबाप शासनाकडे विनंती करून मागणी करतो. कुठेतरी आळा घालावा. काय काय अवैध धंदे चालू आहेत? मटका चालू आहे, दारू चालू आहे आणि ही किराणा दुकानात बी चालू आहे. कुठं बी फिरेल तिथं चालू आहे आणि त्याच्यावर कुठं टपरी हे असे बरेच ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत. त्याच्यामुळं कुठंतरी आळा बसावा आणि अवैध धंदे थांबावे माझी ही गरिबाची मागणी आहे. आणि अवैध धंद्यामुळे नुकसान, लहान लेकरं किराणाला गेले की वळण पडत चाललेलं आहे. जेणेकरून माझं आयुष्य तर वाटोळं झालं, पण इथून येणाऱ्या लहान लेकरांच्या आयुष्याला कुठंतरी सुधारणा बसावी. ग्रामीण भागातला गरीब भाग असतं आणि गरीब भागाचा जर अवैध व्यवसायातून पिळवणूक होऊन जर पैसा जर बाहेर जात असेल तर घरावरती बी परिणाम होलेला आहे. दारूच्या व्यवसायामुळे घरावरती परिणाम, घरी लेडीजना त्रास, अवैध दारू पिऊन जेंट्स लोक हे ते करतात. त्याच्यामुळे कुठंतरी ही थांबावं म्हणून मी सगळा विचार करून मी स्वतः आवाज उचललेला आहे. आणि ही मला काय अख्ख्या देशाचा बंद करायचा नाही, मला फक्त बेंबळी हद्दीत ग्रामीण भाग संख्या असल्यामुळे मी त्याच्याबद्दल आवाज उचललेला आहे. मला मग मी कलेक्टर साहेबाला आमरण उपोषणाचं आंदोलन टाकून, नाही त्यात काय पर्याय झाला तर मला आत्मदहन करून माझ्या ह्या चालण्याला जे अवैध धंदा बंद करतोय ते कुठंतरी बंद होण्यासाठी मला आत्मदहन जरी करावं लागलं तरी मी स्वतः तयार आहे. कारण की ह्या अवैध धंदा बंद करण्यासाठी मी स्वतः एकटा लढतोय. बाकी जनसंपर्क कमी आहे, कारण की मलाच दबाव आलेला आहे जनसंपर्कातून की बाबा तुम्हाला अवैध धंद्याच्या विषय सोडून बोला, तुम्हाला कुठंतरी नेऊन मारून टाकतील असा मलाही दबाव आलेला आहे. म्हणून मी आता तरी मनावर घेऊन ह्या अवैध व्यवसायाचा धंदा बंद करण्याचा पूर्ण हे झालेलो आहे. काय शासन बघल ना, मायबाप शासन आहे जनतेचं, गोरगरिबाचं जाणते शासन आता सगळ्याला. म्हणून मी स्वतः हे 45 गावच्या विकासाच्या जर म्हणलं तर हे अवैध व्यवसाय आहे. ग्रामीण भागातला विकास म्हणलं तर अवैध व्यवसाय, हे जर थांबला तर ग्रामीण भागातला 100% विकास झाला. बेंबळी पोलीस स्टेशनला अर्ज दिल्यावर काय म्हणलं? बेंबळी पोलीस स्टेशनला अर्ज दिला आणि मी बोलायला गेलो तर तिथं काही एवढं काही होतच नाही. मला माहितीच असल्यामुळे मी वरती ऑफिसला आलेलो आहे. काकासाहेब कांबळे, न्यूज लोकमंच, धाराशिव.